श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज नसते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढवत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्ण सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्यांना ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळ्यात असलेल्या गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करायला महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठे गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातो. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र यांच्यातील विशेष संबंध या तारखेला आणखी शक्तिशाली बनवतात. या शुभ योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा 11 कवड्यांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा 11 कवड्यांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बराचसा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आता हा उपाय आपण कधी करायचा, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात. कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती, त्याचप्रमाणे कवड्यांची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती. म्हणून कवड्यांना माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच ज्या घरामध्ये कवड्यांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपाही होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी
11 कवड्यांपासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. तर कवड्यांमध्ये सुद्धा रंग असतात, जसे की पांढऱ्या रंगाच्या कवड्या असतात, पिवळ्या रंगाच्या कवड्या असतात, तसेच तपकिरी रंगाच्या कवड्यासुद्धा असतात. आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी 11 कवड्यांपासून उपाय करायचा. तर तुम्ही कवड्या ज्या त्या कोणत्याही रंगाच्या घेऊ शकतात, पांढऱ्या रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या किंवा अगदी तपकिरी रंगाच्या घेतल्या तरीही चालणार. फक्त ज्या कवड्या आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची, प्लेटवर मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला या 11 कवड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. आता ही प्लेट आपल्याला देवघरामध्ये ठेवून घ्यायची. आता या कवड्यांना सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. एक फूल अर्पण करायचं. आता तुम्ही लाल रंगाचं फूल अर्पण करू शकतात किंवा जर तुम्हाला कमळाचं फूल भेटलं तर अतिशय उत्तम आहे. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं, तसेच एक वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. आता आपल्याला एक पिवळ्या रंगाचा कपडा जो आहे तो घ्यायचा आहे. आता या 11 कवड्यांवर आपण सेवा केल्या, त्यामुळे त्या कवड्या ज्या आहेत त्या अभिमंत्रित होतात. आता या 11 कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायच्या. त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि अशी ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल, त्यामध्ये ठेवायचं आहे. अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता तुमच्या घरामध्ये खूप पैसा आहे, पण तुमच्या घरामध्ये सुखच नाही. सुख नाही म्हणजे काय? जर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भांडणं होत असतील, कलह होत असतील, मुलं आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटवर मूठभर तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावर आपल्याला 11 कवड्या ठेवून घ्यायच्यात. आता या प्लेटला उचलून आपल्या देवघरामध्ये ठेवायची. या कवड्यांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. एक फूल अर्पण करून घ्यायचं आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. तसेच एक वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं. अतिशय दोन्हीही उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये या 11 कवड्या ज्या त्या आपल्याला ठेवायच्या. त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला, आता तुम्ही डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कुठेही जी आहे ती पोटली लटकवायची आहे. अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दोन्हीही उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ज्या घरामध्ये हे उपाय केले जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.